नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आम्ही चाललो आहेत आंगणेवाडीला भराडी देवीच्या दर्शनासाठी। तर जत्रा आहे 22 आणि 23 फेब्रुवारी। आज 22 तारीखाने आम्ही चाललो आहेत दर्शनासाठी भराडी देवीच्या आंगणेवाडीला। माझ्यासोबत पप्यादा आहे, पप्यादा वरती गेला आहे पुढे। तर मी आता आहे सड्यावरती पप्याच्या घरी। हे बघा, जे मातीचं घर दाखवलं होतं ते हिवाळी मार्गे आम्ही जाऊ। तर दाखवू तुम्हाला आम्ही कसे गेलो होतो। तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, इकडे पप्यादा आहे। पप्यादा पण आंगणेवाडीला पहिल्यांदाच जातोय, कधी गेला नव्हता, मुंबईवरून आला आहे गावाला। तर आता आंगणेवाडी जत्रा करून जाईल मुंबईला। तर चला, ही बघा, ही आपली इकडे गाडी आहे। चला तर मग। तर मंडळी, आता मी आहोत हिवाळे गावामध्ये आणि गांगेश्वर मंदिराच्या इथे हिवाळे गावचं जे गावचं मंदिर आहे तिथे आता आम्ही आहोत। तर आता इथून आम्ही निघणार पुढच्या प्रवासासाठी। कुठे आलो आपण? राठिवडे फाटा। तर मंडळी, आता मी गाडीवरून उतरलो आहे आणि गाडी घेतोय तुषार दादा। हे बघा, आत्ता आम्ही आहोत राठिवडे विरण जो रोड आहे मेन रोड, तिथे आता आम्ही आहोत आणि या दिशेने चाललो आहे। आता आम्ही 13 किलोमीटर आहे इथून आंगणेवाडी। तर हे बघा, स्पेशल गाड्या सोडलेल्या आहेत। तर मंडळी, आता आपण पोचलोय आंगणेवाडीला। इथून आतमध्ये 2 किलोमीटर आंगणेवाडी भराडी देवीचं मंदिर आहे। तर आता आपण इथून सरळ आतमध्ये जाऊया। पप्यादाने गाडी सोडली आणि माझ्याकडे दिली आता। चला तर मग। आमका आता परत येऊ। तुम्ही आता सरळ जाणार होतात ना? आलटेवाले होते, तुका हात दाखवले, म्हटलं उतरलंय। तर मंडळी, गाडी वगैरे पार्किंग करून झालेली आहे। ही बघा, ही आपली गाडी आणि आता आम्ही निघालोय जत्रेमध्ये जायला। फायनली मंडळी, आपण आलो आहेत आंगणेवाडीमध्ये आणि ही बघा, बरीच लोक आलेली आहेत। अजून जास्त गर्दी तर नाही आहे, बघू शकता तुम्ही। तर मंडळी, दादा टोपी बघायला थांबलाय। हे बघा, 150 का कमी नाही होणार का? नेटवर्क पण नाही, नेटवर्क नाही, मोबाईल ग्लास, मोबाईल नेटवर्क नाही मंडळी, मोबाईल कवर, मोबाईल ग्लास, तर म्हणजे आता आम्ही आहोत आकाश पाण्याच्या इथे बघा। सगळीकडे आकाश पाण्याने इतर ॲक्टिव्हिटीज आहे इकडे। दादा बघतो एकदम। बसायचं का? तुला बसायचं आहे? माझी फाटते।
अजूनपर्यंत तर गर्दी नाही मंडळी, म्हणजे जास्त गर्दी नाही, याच्यानंतर होईल गर्दी. किती वाजले रे दादा? वाजले किती? 6 झाले, 6:02 झाले. 6:02 झाली आहेत. चला आता दुसरीकडे आपण जाऊया, जरा फिरूया, बघूया. या साईडला मंदिर आहे आणि आता गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. बघा जशी जशी रात्र होते तशी तशी गर्दी वाढते. रात्र होत आली आहे. मंडळी आपल्या पुढे चालत आहेत गोष्ट कोकणातल्या यूट्यूब चॅनलचे मालक म्हणजे अनिकेत रासम दादा. तर आता त्यांना आपण हाक मारून बघूया. अनिकेत हाय. हॅलो. हाय. व्हिडिओ छान छान व्हिडिओ. थँक्यू. कुठले तुम्ही? मी तुम्ही आलेलो ना गणेश मंदिराकडे? हां होतर का तिथला. चालेल माझी माणसं झोपलेली. थँक्यू. बाकी काय नाही. मंडळी बराच वेळ झाला आम्ही जत्रा फिरतोय, परंतु आम्हाला काही घेता येत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही कॅश आणली नव्हती आणि आम्ही आलो होतो नेटवर्कच्या विश्वासावर, पण इथे नेटवर्कच नाही आहे. आता बघू ATM कुठे भेटतंय का. ईमेल स्टेटमेंटवर उपलब्ध आपला मोबाईल बँक खात्याशी रजिस्टर. पैसे काढायला थांबलोय. कोणत्याही बँकेच्या ATM कार्ड धारकाला मोबाईल ATM व्हॅनमधून रक्कम काढता येईल. ATM व्हॅन आपल्या गावी गणपतीच्या वेळी आमचे लय प्रॉब्लेम झालेले. दुकानी दिलेला नाही टाइम टू टाइम आला 32 मध्ये. इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब या पेजला लाईक करून फॉलो करून नाही सो करून टाकली. बँकेच्या डिजिटल चॅनलच्या द्वारे बँकेच्या तुम्हाला होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया मिळेल. मुंबईमध्ये कुठे पण म्हणजे? मुंबई सगळीकडे. अच्छा. आणि सगळ्या साईजेस मध्ये अवेलेबल आहे? आपलं प्रिंटिंग चालतं. अच्छा. कणकवलीमध्ये आमचं सगळं घरून करतो सध्या तरी. अच्छा अच्छा. स्टॉल वगैरे पुढे मागे घालायचा विचार आहे, बघू आता पुढे. हां हां. लकी कांबळे मंदार शेट्टे प्रमोट करतायत का? अच्छा अच्छा. मंदार शेट्टी, लकी कांबळे हे आमचे सगळे मित्र आहेत. खूप सपोर्ट करतात आम्हाला. अक्षय जेवढे आहेत ते पण सगळे सपोर्ट करतात. इकडे आहेत कोण कोण मदतीला पण आले हे सगळे सपोर्ट करतात. अच्छा अच्छा. ठीक आहे. आणि डिलिव्हरी चार्जेस फक्त लागतात. इकडे डिलिव्हरी चार्जेस नाही. अच्छा अच्छा. ठीक आहे. थँक्यू. त्यांना पण एक घ्यायचं घेतलंस? तर मंडळी आपल्याला बरेच क्रिएटर्स इथे बसले. टी-शर्ट पण घेतलाय आपण. आणि दादा बघा इकडे आणि 50 टोपी घेतोय. आलो होतो नेटवर्कच्या विश्वासावर, पण नेटवर्कच नाही इकडे. गुगल पे बंद, त्यामुळे काय घ्यायला भेटलं नाही. पण ATM आम्हाला फायनली भेटलं सिंधुदुर्ग बँकचं. तर तिथे आता आम्ही पैसे काढले आणि फायनली मी एक टी-शर्ट घेतलं आहे, ते तुम्हाला दाखवेन. नाहीसं करून टाकीन. दादा इकडे इकडनं माणसं येत आहेत मंडळी आणि इकडे जात आहेत. मालवण बॅरिगेटिंग येथील लाईट थोडं बघू भाई एक गडबड
तर मंडळी जत्रा फिरतोय दोघंजण. जत्रा का अजून संपत नाही फिरून. इकडे दादा टोपी घेतली आहे. कुठला घेऊ? चांगला बघ कुठला आहे. पायनॅपल मँगो गोड कुठला असतो? आधी ह्या पिऊन बघ. हा चांगला आहे. चिकूच द्या. चिकू चिकू हां चिकू द्या. ज्यूस पिऊया आता मस्तपैकी. एक नंबर. यूट्यूबला काय चॅनल आहे आपलं? सिद्धगडचा दीपक. अरे आपण कोण नेट आहे? किती रुपये रे? येते हे नेटवर्क नाही भाई इथं. तुला आहे का इथे नेट? चला भाई टिकट वाला देखकर आने वाली जनता से पूछ कर टिकट लेंगे आप लोग. कार्यक्रम अच्छा लगा है, खराब देखने लायक है या नहीं, पहले पूछताछ करेंगे और उसके बाद टिकट लेंगे आप लोग. डेंजर कमाल बाद टिकट बाद मौत की मेगा. मंडळी बराच वेळ झाला जत्रा फिरतोय त्याला. बघा समोर मंदिर आहे. तर आता आम्ही निघतोय घरी जायला. आता आम्ही चाललोय जिकडे गाडी लावली पार्किंगसाठी तिकडे आणि तिथून डायरेक्ट कसाल. आणि कोमल जाधव. तर मंडळी आता जत्रा वगैरे फिरून झाली आणि आम्ही आता पोचलोय फायनली कसालला, म्हणजे घरी. दादा पण आहे सोबत, तिकडे फोनवर बोलतोय. तर मंडळी आता काय नाही, मस्तपैकी घरी जाऊन जेवणार आणि झोपणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.